नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी मेडिकल या कोर्स रिगार्डिंग जे आहे ती माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याचे कॉलेजेस कोणते, याचा सिलेबस काय, किती वर्षाचा कोर्स आहे, कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, सर्व गोष्टींची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर यामध्ये बेसिकली झूलॉजी, बॉटनी, जे अलाइड मेडिकल टेक्नॉलॉजी असते, या सर्व गोष्टींचा अभ्यास यामध्ये जो असतो तो कंबाईंड शिकवला जातो. पूर्णपणे मेडिकल क्षेत्राशी जो रिगार्डिंग आहे तो हा कोर्स आहे. बरेच जणांनी हा कोर्स ऐकला नसेल, पण या व्हिडिओ पर्यंत आलेला असाल तर तुम्हाला याची माहिती जी असेल ती मिळत राहील. त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पहा. बरोबरच याचा जर आपण कालावधी पाहिला तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा कोर्स फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे हा डिस्टन्स मध्ये तुम्हाला पाहायला भेटत नाही. तुम्हाला रेग्युलर कॉलेज अटेंड करावे लागतील, प्रेझेंटी असते, आणि तुम्हाला फिजिकली कॉलेजमध्ये जाऊन प्रॅक्टिकल्स वगैरे सर्व गोष्टी ज्या असतात त्या हँडल कराव्या लागतात. तर या कोर्सचा कालावधी जो आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर शैक्षणिक पात्रता आहे 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स. जर तुम्ही 12वी पास आउट असाल इन सायन्स स्ट्रीम, म्हणजे सायन्स स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे. आता जर या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सायन्सच का लागतं, कारण हा मेडिकल क्षेत्राशी रिगार्डिंग कोर्स आहे. जर तुम्ही पीसीबी घेतलेला असेल किंवा पीसीबीएम घेतलेला असेल तरी चालतं, पण तुमचं जर सायन्स नसेल तर तुम्ही या कोर्ससाठी जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकत नाही. तर सायन्स स्ट्रीम मधला कोर्स आहे आणि विद्यार्थी 12वी पास आउट यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. त्याचं रिझन हे की हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. जर तुम्ही प्रिव्हियसली कोणता डिप्लोमा इक्विलंट जो असतो तो कंप्लीट केलेला असेल तर तुम्हाला डायरेक्टली याच्या सेकंड इयरला ऍडमिशन मिळू शकतं. तर मित्रांनो, आता पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कशी असते. तर ऍडमिशन प्रोसेस जी असते ती 2 प्रकारे असते. एक असते एंट्रन्स एक्झाम बेस, दुसरे असते मेरिट बेस. एंट्रन्स एक्झाम बेस कशी असते, तर ज्याही कॉलेज हा कोर्स ऑफर करत आहेत किंवा युनिव्हर्सिटी हा कोर्स ऑफर करत आहेत, अशा युनिव्हर्सिटी किंवा असे कॉलेजेस त्यांच्या स्तरावर एक्झाम्स ज्या असतात त्या ठेवतात. एंट्रन्स एक्झाम असतात. ह्या एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागतं, आणि ज्यावेळेस तुम्ही एंट्रन्स एक्झाम पास आउट कराल, मेरिट मध्ये याल, त्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं आणि जे ही सीट असते तुम्हाला क्लेम करता येते. आफ्टर दॅट यू कॅन टेक द ऍडमिशन. दुसरं असतं डायरेक्ट ऍडमिशन किंवा तुमच्या मार्कच्या बेसिसवर ऍडमिशन. तर कॅप राऊंड्स असतात किंवा डायरेक्टली तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. तर अशा प्रकारचं आहे. आणि जर पाहिलं गेलं तर 90 to 95% कॉलेजेस असते ते तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन देऊ शकता. इथं काय मॅटर करतं तर फीस मॅटर करते. कोणकोणते कॉलेजेस आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. प्रत्येक कॉलेजनुसार फीस वेगळी असते. सो मेक शुअर कॉलेज सिलेक्ट करताना तुम्ही फी स्ट्रक्चर ॲज वेल ॲज कॉलेजचं रेप्युटेशन, तिथे हा कोर्स कसा शिकवला जातो, या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. तर याचा कालावधी किती वर्षाचा पाहायला मिळतो. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेला आहे 3 वर्षाचा. 3 वर्षाचा हा फुल टाइम कोर्स आहे. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला मिळतात. आता या 6 सेमिस्टर मध्ये कशा प्रकारचा अभ्यास असतो तर हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. या 6 सेमिस्टरचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, 6 महिन्याला 1 सेमिस्टर कंप्लीट केलं जातं बाय कॉलेज. तुम्हाला शिकवलं जातात, लेक्चर तुम्हाला अटेंड करावं लागतात. तुम्हाला तिथे 80 ते 85% प्रेझेंट पण लागते. प्रॅक्टिकल्स घेतले जातात, तुमचा वायवा असतो, तुमच्या मेन एक्झाम्स असतात. तुम्ही ज्यावेळेस ह्या कंप्लीट करता तुमचं एक सेमिस्टर कंप्लीट होत राहतं. 3 वर्षानंतर जसेही ते 6 सेमिस्टर कंप्लीट होतात, 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट दिले जाते. हे डिग्रीचे सर्टिफिकेट तुम्ही यूज करू शकता फर्दर एज्युकेशन घेण्यासाठी, म्हणजे पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी, गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी याचा यूज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर याचे कॉलेजेस तुम्हाला मेनली महाराष्ट्रामध्ये काही टॉपचे कॉलेज मी सांगत आहे. तुमच्या आजूबाजूलाही कॉलेज असतील किंवा याची लिस्ट जी आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे रीड करू शकता. तर बीजे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ॲज वेल ॲज भारती विद्यापीठ आहे पुण्यामध्ये. मुंबईमध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत. नागपूर इथे सुद्धा जे आहे मेडिकल कॉलेज आहेत जिथे बीएससी मेडिकल हा कोर्स ऑफर केला जातो. आता एक्झॅक्टली किती कॉलेजेस आहेत किंवा कोणकोणते टॉप कॉलेजेस आहेत
किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेजेस त्यांची करंटची फी, आता फी बी दरवर्षी चेंज होत राहते, हे करंट फी हे सर्व जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा यूज करा. दुसरे एक महत्त्वाचे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे काही कॉलेजेसमध्ये तुमचे नीटचे मार्क पाहिले जातील, पण बाकीच्या कोर्ससाठी जे आहे तिथे अप्लाय केलं जातं. म्हणजे काही ठिकाणी नीटचे जे नीट एक्झाम असते 12वी नंतर तुम्ही दिलेली असेल तर त्याचे मार्क सुद्धा कन्सिडर केले जातात. सो मेक शुअर जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करत आहात त्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा आणि तिथे हे मार्क जे विचारत असतील तर तुम्हाला नीटची एक्झाम देणं सुद्धा तेवढंही इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी जेही कॉलेज आहेत ज्यांच्याही त्यांच्या फीस आहेत हे फी बदलत राहतात, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि हे जर तुम्हाला रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करायचा आहे. पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिला, आता आपण याचा सिलेबस पाहणार आहोत की जे 3 वर्ष आहेत तुमचे, या रेग्युलर 3 वर्षामध्ये कोणत्या प्रकारच्या सब्जेक्टचा याच्यामध्ये समावेश होणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये पहिल्या वर्षामध्ये केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, बॉटनी, झूलॉजी, सेकंड इयर मध्ये जनरल इंग्लिश, केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, बॉटनी तसेच झूलॉजी, आणि थर्ड इयर मध्ये सेमच विषय असतात पण थोडेसे डेप्थ मध्ये शिकले जातात. त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स, बॉटनी, झूलॉजी आणि केमिस्ट्री याच विषयांचा समावेश होतो. याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर नावच आहे बीएससी मेडिकल, आणि मी सुरुवातीला सांगितलेलं आहे झूलॉजी, बॉटनी या सर्व विषयांचा कंबाईन अभ्यास तुम्हाला शिकवला जातो. बीएससी मध्ये बीएससी झूलॉजी वेगळा आहे, बीएससी केमिस्ट्री वेगळा आहे, बीएससी बॉटनी वेगळा आहे. पण जर ह्या तिन्ही विषयाचा कंबाईंड अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर यामध्ये पाहायला मिळतो. आता तुम्हाला डेडिकेटेड जर तुम्हाला सर्व सिलेबस पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून तुम्ही तेही रीड करू शकता किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये मला विचारू शकता. मी तुम्हाला जे लिंक्स असतात इम्पॉर्टंट वगैरे किंवा सिलेबस बद्दल माहिती पाहिजे असेल, डायरेक्शन्स पाहिजे असेल तर तिथे विचारू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. सर्वप्रथम पुढील संधी म्हणजे तुम्ही पुढे MSc करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. पण हे तेव्हा करू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे डिग्रीचे सर्टिफिकेट असेल किंवा हे 3 वर्ष तुम्ही कंप्लीट केलेले असतील. यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनाचे 2 वर्ष द्यावे लागतात. जे अभ्यासक्रम असतो तो अजून हार्ड होत राहतो, तुमच्या स्किल्स तुम्हाला येत राहतात, पण त्यासाठी तुम्हाला अजूनही त्यामध्ये डेडिकेटेड व्हावं लागतं. सर मेक शुअर की तुम्हाला तुमच्या जीवनाचा किती वेळ पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी द्यायचा आहे किंवा हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला जायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सशी बी डिस्कस करावे लागेल किंवा स्वतः सुद्धा एक आत्मचिंतन करावं लागतं की आपल्याला पुढे किती शिकायचं आहे. दुसरा ऑप्शन आहे तुमच्याकडे गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपरेशनसाठी. जसं तुम्ही डिग्री कंप्लीट करता तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम्स देऊ शकता, पब्लिक सर्व्हिस कमिशन, पब्लिक सर्वंट बनू शकता, एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता. काही गव्हर्नमेंट जॉब्स आहेत जिथे पर्टिक्युलर जे ही डिग्री कंप्लीट केलेली असेल तर या विद्यार्थ्यांसाठी किंवा या उमेदवारांसाठी सुद्धा पर्टिक्युलर जागा असतात. अशा जागांसाठी जे आहे ते तुम्ही प्रिपरेशन करू शकता. पण हे सर्व तुमच्या प्रिपरेशनवर, तुम्ही डिग्री किती सिरियसली कंप्लीट केलेली आहे, तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं स्किल आहे, तुमच्या अभ्यासाची किती क्षमता आहे, या सर्व गोष्टींवर हे डिपेंड होतं. आणि तिसरं सोपं पर्याय जे 95% विद्यार्थी किंवा 99% विद्यार्थी चूज करतात ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब शोधणं. आता याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा जॉब आहे आणि कोणत्या प्रकारचे प्रायव्हेट सेक्टर आहेत ते पाहूया. तर याच्यामध्ये जॉब तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्ही टीचर बनू शकता, लॅब टेक्नॉलॉजिस्ट बनू शकता, लॅब असिस्टंट, सायंटिफिक रिसर्चर बनू शकता. आता हे तर झाल्या जॉब. या जॉबचा पगार किती? तर बेसिकली याचा पगार जो असतो तो पर ॲनम मध्ये राहतो, म्हणजे वार्षिक पगार असतो जो की 5 लाख ते 8 लाख दरम्यान असतो. आता हे वाढूही शकतं, तुमच्याकडे पर्टिक्युलर स्किल्स असतील, अजूनही तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असतील, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा मास्टर्स PhD केलेलं असेल तर यामध्ये पगार वाढतो. आता आपल्याला जॉब्स तर माहित आहेत, ठीक आहे, पगारसाठी तुम्ही क्लिक करून डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून सुद्धा रीड करू शकता. पण याच्यामध्ये जॉब मागायचा कुठं किंवा जायचं कुठं, ऍप्लिकेशन कुठं करायचं, तर सेक्टर्स असतात काही काही टॉप रिक्रुटिंग सेक्टर्स असतात जिथे वॅकन्सीज निघतात, तर तिथे तुम्ही जाऊ शकता. तर तेही तुम्ही पाहू शकता. यामध्ये आहे रॅनबॅक्सी, विप्रो, पॅनासिया, बायोटेक, IBM अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टेक कंपनीज आणि मेडिकल इंडस्ट्रीज आहेत. तर इथे सुद्धा तुम्हाला जॉब मिळतो. तर इथे जे फॉलोइंग जॉब्स आहेत ते मिळतात किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ॲज अ टीचर, ॲज अ प्रोफेसर म्हणून सुद्धा जॉब करू शकता. ज्या पुढची पिढी आहे त्यांनाही घडू शकता. पण हे सर्व तुमच्या डेडिकेशनवर, तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे. जर संधीचं पाहिलं लास्टमध्ये तर प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टर तसेच हायर एज्युकेशनमध्ये याच्या संधी अवेलेबल आहेत.
तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. तर सर्वप्रथम हा कोर्स का निवडावा. तर मित्रांनो, हा एक मेडिकल इंडस्ट्री मधला असा कोर्स आहे ज्याच्यामध्ये ह्युमन बॉडी कशी फंक्शन केली जाते, कशा प्रकारे ती वर्क करते, कशा प्रकारे जे मेडिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याचा उपयोग करायचा आहे, त्याची टेक्नॉलॉजी कशी काम करते, या सर्व गोष्टींचा अभ्यास याच्यामध्ये शिकवला जातो. कोणी निवडावा. जर तुम्हाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, जर मी सिलेबस सांगितलेला आहे तो सिलेबस जसं झूलॉजी, बॉटनी याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही हा कोर्स निवडायला पाहिजे. याच्यामध्ये जॉब सुद्धा अवेलेबल आहेत. आता हा कोर्स कोणी निवडू नये. तर अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स बिलकुल निवडू नये ज्यांना सायन्समध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाहीये, ज्यांना ह्युमन बॉडी कशी वर्क करते किंवा कशा प्रकारे फंक्शन करते ह्या गोष्टी समजत नाहीत किंवा अवघड जातात, किंवा झूलॉजी, बॉटनी अशा प्रकारचे विषय अवघड जातात. ऍक्च्युली ते अवघड आहेत सुद्धा, पण काही जणांना ते खूप सोपे जातात. तर अशा विद्यार्थ्यांनी बिलकुल हा कोर्स निवडू नये. पॅरेंट्सनी काय लक्षात ठेवायचं आहे, तर तुमच्या जर पाल्याला जर किंवा तुम्ही स्टुडंट असाल तर तुम्हाला जर हा कोर्स इंटरेस्टेड असाल तर तुम्ही निवडायला पाहिजे, पण तुम्ही फोर्स नाही केलं पाहिजे की हा कोर्स निवडच म्हणून. कारण 3 वर्ष आपल्याला याच्यामध्ये आपले द्यायचे आहेत. 6 महिन्याला एक्झाम्स असतात, प्रॅक्टिकल्स असतात, मेनली याच्यामध्ये एक्झाम्स असतात, सर्व वायवा अशा गोष्टी होतात. ज्यावेळेस तुम्ही ह्यामधून प्रोसेसमधून जाता तर तुमचा मानसिक याच्यामध्ये जो असतो ड्रेन होतो, म्हणजे जी मन परिस्थिती असते ती राहत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस 3 वर्ष कम्प्लीटही कराल तुमच्याकडे डिग्रीचे सर्टिफिकेट येईल, पण कुठेही जॉब शोधायला जर गेलात तर तुम्हाला तो जॉब मिळणार नाही किंवा तुम्ही इंटरेस्टेड नसाल त्याच्यामध्ये. सो मेक शुअर तुम्ही इंटरेस्टच्या गोष्टी केल्या पाहिजेत. जर तुम्हाला या रिगार्डिंग जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जे आहे डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करू शकता. तसेच इतरही कोर्स तुम्ही पहा. जर तुम्हाला तिथे इंटरेस्ट असेल तर तुम्ही तिथे सुद्धा अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे याचा पूर्ण जो आहे ते तुम्हाला माहिती मी सांगण्यात आलेली आहे, पण व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिस्कस करू शकत नाही. ज्याच्यामुळे माझं ओपिनियन जे आहे त्याचबरोबर स्टुडंट्स ओपिनियन, कोणी निवडायला पाहिजे कोणी नाही निवडायला पाहिजे याचा डिटेल माहिती किंवा हा कोर्स कशा प्रकारे अजूनही वेगवेगळ्या गोष्टींवर फोकस करतो या सर्व गोष्टींची डिटेल माहिती डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे. तिथं क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. या रिगार्डिंग जेही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. तसेच आमच्याशी डिस्कस करायचं असेल करिअर रिगार्डिंग किंवा कोर्स रिगार्डिंग या किंवा इतर कोणत्याही माहिती पाहिजे असेल तर आमच्याशी इंस्टाग्रामवर सुद्धा कनेक्ट करू शकता. त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, लाईक करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.